नमस्कार, मी मनीषा. राजलक्ष्मी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आज आपण पाहणार आहोत यम्मी, डेलिशियस आणि एकदम सॉफ्ट अशी ब्रेड पुडिंगची रेसिपी. पहा, पुडिंग किती छान सॉफ्ट झालेलं आहे. चला तर सुरुवात करूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी 2 अंडी फोडून घेतलेली आहेत. आता यामध्ये 2 मोठे पावभाजीचे ब्रेड तुकडे करून घालून घेऊया. अर्धा कप साखर, अर्धा कपाला थोडीशी कमी घातली तरी चालेल. व्हॅनिला इसेन्स 1 टीस्पून, अर्धा टीस्पून व्हॅनिला इसेन्स आणि इथं मी पाऊण कप दूध घेतलेलं आहे. याला मिक्सरला छान फेटून घ्यायचं आहे. चंक्स अजिबात राहता कामा नये. इथं मी कॅरॅमल करण्यासाठी पॅनमध्ये 2 मोठे टेबलस्पून साखर घेतलेली आहे. त्यामध्ये 1 टेबलस्पून पाणी घालवायचं आहे आणि अगदी सतत हलवत त्याचं कॅरॅमल अगदी ब्राऊन कलर येईपर्यंत साखर सतत हलवून कॅरॅमल करून घ्यायचं आहे. इकडं कॅरॅमल तयार होते तोपर्यंत एका चौकोनी ट्रेला मी थोडंसं तेल ग्रीस करून घेतलेलं आहे. तेल ग्रीस नाही केलं तरी चालेल. आता पहा, कॅरॅमल होत आलेलं आहे. छान ब्राऊन कलर आलेला आहे. आता गॅस बंद करूया आणि हे गरम असतानाच ट्रेमध्ये ओतून घ्यायचं आहे. सगळ्या कडांना छान लावून घ्यायचं आहे. सगळीकडं कॅरॅमल पसरून घेणार आहे आणि आपण जे मिश्रण मिक्सरला बारीक केलेलं आहे ते आता यामध्ये ओतून घेऊया. गरमच असताना कॅरॅमल सगळीकडे पसरून घ्यायचं आहे. थंड झाले की ते घट्ट होतं. आता ब्रेड, अंडी, दूध आणि साखरेचं मिश्रण जे आपण मिक्सरला फेटून घेतलेलं आहे ते यामध्ये ओतून घेऊया आणि एकसारखं सगळीकडं पसरून घेऊया. एकीकडं मी पॅनमध्ये पाणी घालून याला मी आता स्टीम देऊन घेणार आहे. कढईमध्ये थोडं पाणी घातलेलं आहे आणि आता हा ट्रे यामध्ये ठेवून झाकून 10 मिनटासाठी हे वाफवून घ्यायचं आहे. 10 मिनटानंतर चाकू घालून बघितलं आहे. चाकू क्लीन येतं म्हणजे मिश्रण छान शिजलेलं आहे. आता याला थंड होऊ द्यायचं आहे. 10 मिनटानंतर कडा सोडवून घेऊया आणि पहा, ब्रेड पुडिंगला अतिशय छान असा कलर आलेला आहे. एकदम यम्मी, डेलिशियस आणि सॉफ्ट असं हे पुडिंग होतं. अशा छान